हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल। पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी ब्लॉग खूप लेट चालू केलेला आहे आणि आज जेवण वगैरे रात्रीचं रेडी करून ठेवलं आणि आम्ही लेट शॉपिंगला निघालो। सो कनेक्टेड राहा आमच्यासोबत आणि बघूया पुढे काय काय होतं। तो गाईज आम्ही मार्केटमध्ये चालत ह्यासाठी पण जातो कारण मार्केटमधून येईपर्यंत 2.5 ते 3 किलोमीटर होतात। आमचं वॉक पण होतं आणि मार्केटमध्ये जायचं काम पण। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल पण मी सांगितलंय, ट्रॅफिकमुळे गाड्या तर शक्य नाही, तर इकडेपर्यंत तलावपाईपर्यंत गाड्या लागलेल्या आहेत, इतकी मार्केटमध्ये गर्दी आहे। गणपती विसर्जनाला तलावपाईच्या इथे खूप गर्दी असते, त्याच्यामुळे सगळी तयारी चालू आहे कारण इकडे 1.5 दिवसाचे गणपती पण जास्त असतात। 2 hours later मध्ये येऊन आम्हाला 2 तास झाले आणि आता आमची पहिली शॉपिंग झालेली आहे आणि स्पंज वगैरे घेतलेला आहे। सगळं काय दाखवत नाही बसली, आता बघू जे जे घेईन ना ते मी तुम्हाला दाखवते। ये मेटल का स्टैंड है क्या? मेटल का त्या बिचाऱ्यांनी स्कॅनर असं इथे लावलेला, सारखे स्कॅनर त्याच्याकडे मागतात म्हणून। आता आम्हाला अजून एक कपडा घ्यायचा आहे, तो घ्यायला जातो। खूप पाऊस पडला। 3 hours later हॅलो, तर मी तुम्हाला सगळं मार्केटमधलं दाखवत बोर करत बसले नाही, डायरेक्ट मुद्द्यावर येऊ। जे काय मी घेतलेलं आहे आणि त्याची प्राइस सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जास्त काही शॉपिंगचं सामान डेकोरेशनचं सामान घेतलेलं नाहीये, तर जे घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात आधी मी घेतलेली आहे पट्टी, त्याला काय म्हणायचं आय डोंट नो, पण मला जेवढं लिमिटेड म्हणजे सामान पाहिजे होतं तेवढंच मी घेतलंय, उगाच काहीतरी एक्स्ट्रा घेतलेलं नाहीये। जे खरंच गरजेचं आहे तेवढंच मी घेतलेलं आहे। तर ही मी स्पंजची हे घेतलेली आहे, पट्टी घेतलेली आहे आणि मला वाटते मी बसवतो त्याच्या फ्रंटलाच मला ही लावायचे। सो ही इनफ आहे, एक्स्ट्रा काय लागेल असं मला वाटत नाहीये, लागलंच तर मी पुन्हा घेईन। सो प्राइस मी सगळ्याची तुम्हाला शेवटी सांगेन। दुसरी वस्तू आहे डेकोरेशन साठी मी घेतलेला आहे कापड आणि मला हा याचा कलर आहे तो खूप जास्त आवडला, एकदम मस्त असा शाईन करतो। सो मी हा 2 मीटर घेतलेला आहे आणि जरी हा राहिला तरी आपल्याला त्याचा यूज करता येऊ शकतो। सो हा मी एक कापड घेतलेला आहे कारण आम्ही टेबलवरती गणपती बाप्पांना बसवतो आमच्या, आणि असं तो टेबलला लावण्यासाठी हा मी कपडा घेतलेला आहे आणि हा 2 मीटरचा आहे आणि मला खूप आवडला। सो मी हा घेतलेला आहे आणि मी बजेट फ्रेंडली शॉपिंग केलेली आहे। मी असं उगाच म्हणजे जे दिसतंय त्याचे प्राइस असं नाही, मी 2-4 ठिकाणी प्राइस काढून घेतलेली आहे। सो हे एक कापड। तिसरी गोष्ट आहे हे कापड बाप्पांना आपण जे पाटावर बसवतो त्याच्यावरती मी येल्लो कलर, दरवेळी आपण रेड कलरचा घेतो तर यावेळी मी येल्लो कलरचा घेतलेला आहे। अजून माझी शॉपिंग बाकी आहे पण ती काय मी दाखवणार नाही आता कारण आम्ही घाई गडबडीत जे काही शॉपिंग करू तेच। सो हे मी घेतलेलं आहे। त्यानंतर मी धूप घेतलं आहे। आता पेंडला वगैरे तर कंपल्सरी धूप आम्ही लावतोच, पण हे म्हणाले आमच्याकडे धूप म्हणजे माझ्या सासरी हे धूप नाही वापरत मे बी, पण मी वापरणार आहे, ह्याच्यासाठी मी कोळसा पण घेतलेला आहे। सो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घेतलेली आहे ते म्हणजे हे फ्लॉवर्स मी 3 डझन घेतलेले आहेत। सो मी कोणत्या कलरचे घेतले ते दाखवते आणि मी तुम्हाला त्याच्यावर लावून पण दाखवेन कारण ते खूप इझी पण आहे। सो हे जे व्हाईट कलरचे फ्लॉवर्स आहेत ते मी 1 डझन घेतलेत आणि हे पिंक कलरचं जे गुलाब आहे ते पण मी 1 डझन घेतलेले आहेत आणि ह्याचं कॉम्बिनेशन खूप छान आणि मस्त स्मूथ वाटतं, म्हणजे आपल्या डोळ्यांना पण असं ते व्यवस्थित वाटलं पाहिजे। आणि ह्याच्याच कॉम्बिनेशनमध्ये ते मी कापड घेतलेलं आहे, म्हणजे मिसमॅच होणार नाही। एकदम डार्क येल्लो, डार्क रेड वगैरे डार्क ग्रीन असं नाही घेतलं, मला थोडंसं लाईट आणि छान डेकोरेशन पाहिजे होतं। सो मी ही फ्लॉवर्स घेतलेले आहेत आणि अजून एक फ्लॉवर्सचा प्रकार मी घेतलेला आहे, तो आहे दिस वन। सो मला हे पण खूप आवडलं, असं मध्ये कुठेतरी आपण लावू शकतो। आणि अजून मी एक प्रकार घेतलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते भेटला तर। सो मी हे एवढं तरी काल शॉपिंग केलं आणि
माझ्यासाठी मी ही बॉटल घेतलेली आहे. मला खूप दिवसापासून घ्यायची होती, सो मी ती घेतली. मला ती भेटली म्हणजे खूप दिवस मी बघत होती पण नाही घेतली, पण फायनली मी घेतली ती. ॲटलिस्ट त्या निमित्ताने का होईना तेवढं पाणी पिलं जाईल. सो ठीक आहे. अजून एक गोष्ट मी घेतली म्हणजे हा माळा, आणि ह्या घराच्या एंट्रीला लावणार आहे मी. आणि मला छान वाटतात, लॉंग पण आहेत खूप चांगल्या. सो ह्या माळा पण मी घेतलेल्या आहेत. त्या गोष्टींचे रेट काढायला गेला तर तुम्हाला अगदी डबल रेटमध्येच मिळतील. सो म्हणजे आत्ता, आज आणि उद्या फक्त. त्यानंतर मी आधीच्या ब्लॉगमध्ये पण दाखवल्या की ह्या माळा घेतलेल्या आहेत आणि डोक्यात आहे की हे कसे लावायचे आहेत, तुम्हाला डेकोरेशनमध्ये दिसेलच. तो आणि ह्याचा आपण खूप वेळा यूज पण करू शकतो. म्हणजे छोटे छोटे काय फंक्शन असेल, काय सण वगैरे असेल तर त्याला सुद्धा वापरू शकतो आणि खूपच छान आहे. म्हणजे कॉमन आहे, सगळं मार्केटमध्ये सगळीकडे भेटतात. सो फक्त हे थोडंसं नीट वापरायला लागेल कारण हे प्लास्टिक आहे, जो तुटू शकतं. सो मी ह्या ज्या माळा आहेत 3, 4, 5, 6, 7 आणि 8, तर मी ह्या 8 ज्या माळा आहेत त्या मी घेतलेल्या आहेत. अजून काही घ्यायच्या बाकी आहेत. बघू, ते जर जमलं तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. तोपर्यंत तुमचं पण डेकोरेशन झालं असेल. सो अशा पद्धतीने माझी बजेट फ्रेंडली गणपती बाप्पांच्या डेकोरेशनसाठी जी शॉपिंग आहे ती झालेली आहे. आता मी तुम्हाला सांगते प्राईस. आणि काल तुम्ही धूप स्टँड तर बघितलेलाच आहे. सो मी तुम्हाला सगळ्या गोष्टींची प्राईस सांगते. बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी तर लागणारच आहेत, पण आता ते ब्लॉगमध्ये सांगेल की नाही, आय डोंट नो. तर मी तुम्हाला प्राईस सांगते. हॅलो, तर ही जी पट्टी आहे, स्पंज वॉटेवर जे काय, मी 30 रुपीजला घेतलेलं आहे. 6 फुटाचं, म्हणजे माझ्यापेक्षा पण मोठं, कारण मी 6 फुटाची पण नाही आहे. किती आहे? बघ, 6 फूट आहे आणि छान आहे, असं नाजूक आहे, जास्त मोठं पण नाही आहे. आणि जर ह्याची लेंथ विड्थ जरी मोठी असली तरी आपल्याला फ्लॉवर्सची क्वांटिटी वाढवायला लागली असती. सो मी हे असं नाजूक घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी तुम्हाला अगदी 2 मिनिटामध्ये फ्लॉवर्स लावून दाखवते. म्हणजे फेविक्विक नको, काही नको. तर हे अशा पद्धतीने आपण इथे फ्लॉवर्स लावणार आहे. खूप छान दिसेल. मी ऑलरेडी इमॅजिन केलेलं आहे की असं दिसेल आणि मला त्या पद्धतीनेच मिळाले. तर मी तुम्हाला आधी लावून दाखवते. डेकोरेशन जे आहे त्याच्यासाठी हे बेस्ट आहे, कारण हे जे तयार म्हणजे अजून एक पट्टी आणि फ्लॉवर्स असेल तर जवळजवळ 1000 रुपये वगैरे, 1000च्या वरतीच. 1000 रुपये तर कोणच नाही देते, 1300 वगैरे आहे. सो मला हे असं आवडलंय. सो असं काहीसं डेकोरेशन करायचं प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये. तर बघूया कसं वर्कआउट होतं. ॲक्च्युली तिकडे पण मम्मींनी काय काय घेऊन ठेवलेलं आहे. सो ते सगळं मिक्स करून कसं काय होईल त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गणपती बाप्पांच्या पूजेसाठी, हरतालिकेच्या पूजेसाठी जे काय साहित्य लागतं ना, त्याची रील मी अपलोड केलेली आहे. सॉरी, यूट्यूबला आपण शॉर्ट अपलोड केलेली आहे आणि ती तुमच्या खरंच गरजेची गोष्ट आहे. तर ती नक्की बघा. तुम्हाला जर काय राहिलं असेल तर त्याच्यामधून कळेल. तर अशा प्रकारे मी छान अशी छोटीशी बजेट फ्रेंडली म्हणू शकता गणपती बाप्पांसाठी शॉपिंग केलेली आहे.
घेऊ तर आपण खूप काही गोष्टी असतो म्हणजे घेऊ शकतो, पण आपल्याला एक्झॅक्ट इमॅजिन झालं ना की कुठल्या गोष्टींची काय गरज आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावरती येऊ, प्राईस. तर ही जी काय पट्टी आहे ती मला 30 रुपीजमध्ये मिळालेली आहे 6 फुटाची. तो मला म्हणजे त्याचा रेट काय एवढा जास्त वाटलेला नाही आहे. त्यानंतर ह्या ज्या माळा आहेत 2 खूप मोठ्या आहेत, ह्या मी घेतलेल्या आहेत 100 रुपयाला जोडी. ह्याची पण प्राईस मला ठीक वाटली आणि जवळजवळ 4 ते 5 ठिकाणी प्राईस काढल्यावरती मी शॉपिंग केलेली आहे. त्यानंतर हे जे फ्लॉवर्स घेतलेले आहेत ते मी 5-6 ठिकाणी त्याचे रेट काढले, तर मला बऱ्यापैकी 120 रुपीजला 1 डझन वगैरे असे मिळत होते. तर मी 2 ठिकाणी मला 100 रुपये डझन मिळाले. तर तुमच्याकडे स्वस्त पण असू शकतात, पण मी जवळजवळ 4-5 दुकानं काढली. त्याच्यानंतर मला 100 रुपये डझनला फ्लॉवर्स मिळाले आणि त्याच्यात व्हरायटी होते म्हणून मी एका ठिकाणाहून घेतले. सो असे मी 3 डझन घेतलेले आहेत. त्यानंतर ह्या माळ्यांची तर मी तुम्हाला किंमत सांगितलेली आहे. ह्या 100 रुपयाला मी 8 घेतलेल्या आहेत. त्यानंतर हे जे कापड आहे ते मी घेतलेलं आहे 40 रुपीजमध्ये. सो मला त्याची पण प्राईस चांगली वाटली आणि थोडंसं काहीतरी वेगळं. दरवेळी आपण रेड कलरचं हे आपल्याकडे असतंच अवेलेबल. आणि हा जो धूप आहे तो मी घेतलेला आहे 60 रुपीजमध्ये आणि मला चांगला वाटतो आणि जास्त वेळ पण टिकेल, म्हणजे जवळजवळ 10 दिवस पण आपण हा वापरू शकतो. तो हा जो कपडा आहे तिथे खूप प्रकारचे कपडे होते, पण हा कपडा मला पर्सनली खूप आवडला आणि हा 100 रुपये मीटरने मी घेतलेला आहे. तर मी 2 मीटर घेतला आणि बस एवढी. तर अशा प्रकारे मी शॉर्टकटमध्ये शॉपिंग केलेली आहे. जे गरजेचं वाटलं तेच मी घेतलेलं आहे. आणि जर तुम्हाला आवडली असतील यातल्या काही वस्तू तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. खूप तयारी करायची बाकी आहे मला. सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.